ओम शांती. अनारसे बनवणं हे एक मोठं आव्हानच आहे आणि हे आव्हान सोडवण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओतून केला आहे. हा आवाज आहे अनारसे खातानाचा. मग याहून तुम्हाला अंदाज आलाच असेल हे अनारसे किती खुसखुशीत कुरकुरीत झालेले आहेत ते. अनारसे बनवताना ज्या काही लहान सहान टिप्स आहेत त्या टिप्स सोबत मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्या लक्षात घेतल्या की आपण सुद्धा आतून आणि बाहेरून जाळीदार असे अनारसे बनवू शकतो. अनारसे बनवण्यासाठी कुठलेही तांदूळ घेतल्यास चालतं, पण शक्यतो चांगला तांदूळ निवडायचा. हा तांदूळ मी सुवासिक तांदूळ घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून आपल्याला 3 दिवस भिजत घालायचा आहे. 3ही दिवस पाणी बदलायचं. एखादा दिवस मागे पुढे झालाही तर काही फरक पडत नाही. मी तिसऱ्या दिवशी हा तांदूळ उपसून चाळणीमध्ये ठेवला. तो निथळला की एक कपडा घ्यायचा आणि सावलीमध्येच हा थोडा वेळ सुकवून घ्यायचा. तांदूळाला आपण हात लावला, हाताला चिकटले नाही की असाच तांदूळ आपल्याला पाहिजे. एका मिक्सरच्या पॉटमध्ये थोडा थोडा तांदूळ टाकत तो चांगला फाईन पावडर फॉर्म मध्ये दळून घ्यायचा आणि चाळून घ्यायचे. आता पहिली टिप्स म्हणजे की जेवढा आपण तांदूळ घेतलेला आहे तेवढीच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. मी 1 ग्लास तांदूळ घेतलेला आहे, म्हणून 1 ग्लास मी साखर घेऊन ती दळून घेते. ती दळून झाली की तांदळाचं जे पीठ आहे त्या पिठीमध्ये ही दळलेली साखर घालून चांगलं हाताने 2 मिनिटांसाठी चोळून घ्यायचं. हाताच्या उष्णतेने या पिठाला पाणी सुटल्यास हे ओलं होतं, त्यावेळेस त्याचे गोळे बांधायचे आणि ते ठेवून द्यायचे. आणि हे गोळे बांधल्यास 2 दिवसापासून अगदी 1 महिन्यापर्यंत आपण केव्हाही याचे अनारसे बनवू शकतो. हे गोळे ठेवून मला 2 दिवस झालेले आहेत. एक गोळा फोडून असा चांगल्या पद्धतीनं चोळून घ्यायचा. मी साखरही अशीच या पिठाला चोळून घेतलेली होती गोळे बांधण्याआधी. तो व्हिडिओ माझ्याकडूनच तो शॉर्ट डिलीट झालेला आहे, म्हणून मी तुम्हाला दाखवू शकले नाही. आणि आता इथे अजून एक टिप्स म्हणजे यामध्ये आपल्याला हे पीठ जास्त ओलसर होत नाही, बाइंडिंग होत नाही, त्यामुळे आपल्याला 1 टेबलस्पून दूध घालायचं आहे. दूध घालताना थोडं थोडंच घालायचं आहे. अनारशासाठी कशाचंही प्रमाण कमी जास्त झालं की अनारसे म्हणावे तसे होत नाहीत, म्हणून आपल्याला दूध देखील अगदी थोडं थोडं घालावं लागेल. सध्या यामध्ये 1 टेबलस्पून दूध मी घातलेलं आहे. अजून यामध्ये थोडंसं दूध मी घालते आहे. एकूण या एवढ्या डोसाठी दूध लागलेलं आहे. शिगोशीग भरून 1 टीस्पून. मागच्या वेळेस अगदी थोडंसं घातलेलं आहे, पाहू शकता. हे दूध मी वापस टाकून देते पातेल्यात आणि हा डो खूप छान झालेला आहे. आजपासूनच्या व्हिडिओमध्ये गौरी गणपतीच्या नैवेद्याचेच व्यंजन दाखवण्यात येतील. ते तुम्ही आवर्जून पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनही दाबा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाका. पुढची महत्वाची टिप्स आहे, अनारसे तळण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचा पॅन घ्यायचा आहे. शक्यतो मध्यभागी खोलगट भाग असलेली कढई निवडू नये. आणि पुढची टिप्स म्हणजे यामध्ये अगदी थोडंसं तूप घालायचं. आपण तळणाला जास्त तेल किंवा तूप घालतो तेवढं घालायचं नाही, थोडंसंच घालायचं, अनारसा बुडेल एवढंच. इथे मी नागवेलीची पानं घेतलेली आहे, त्यावर खसखस घातली आणि हे अनारसे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीनं थापून घ्यायचे आहेत. आता हे थापणं काही एवढं अवघड नाहीये, पानच घ्यावीत असं नाही, आपण कशावरही खसखस घालून ते थापू शकतो. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची. अनारशासाठी तापमान खूपच महत्वाचं असतं. तेलाचं किंवा तुपाचं तापमान हे अगदी कमी पाहिजे. तुम्ही पाहू शकता इथे मी अनारसा घातलेला आहे. घातल्यास त्याला बबल्स आलेले नाहीत, थोड्या वेळाने बबल्स आलेले आहेत. आणि जास्त थंडही तापमान तेलाचं असता कामा नये. जास्त थंड तापमान तेलाचं असल्यास तो अनारसा आपला त्या तुपामध्ये वितळून जातो
थंडही असू नये आणि जास्त गरमही असू नये. ही टिप्स अतिशय महत्वाची आहे. 3 अनारसे तळल्यानंतर या तुपाचं तापमान जास्त झालेलं आहे म्हणून मी गॅस बंद केला थोड्या वेळासाठी आणि परत तापमान थोडस नॉर्मल झालं की मी गॅस चालू केलेला आहे. या सगळ्या टिप्स फॉलो केल्या की आपले अनारसे कसेही बिघडत नाहीत. इथे मी सगळे अनारसे बनवून घेते आणि ते कसे झालेले आहेत ते तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीस पाहिलेलेच आहे. आणि जाता जाता शेवटची टिप्स म्हणजे अनारसा हा तेलात खसखसीची बाजू वरच्या दिशेला ठेवून टाकायचा आणि त्याच बाजूने तळून घ्यायचा. वरच्या बाजूने आपल्याला झाऱ्याने तेल उडवायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि या ठिकाणी तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईकचं बटन दाबा, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाका. बाय बाय.